महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. मेल्यानंतर माझ्या मुलीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवू नका, वैष्णवीच्या वडिलांचं भावनिक आवाहन. तर आरोपींच्या वकिलांचे आरोप चुकीचेच असल्याचं प्रतिउत्तर. अजितदादा आणि एकनाथ शिंदे दोघेही संवादात कमी पडतात. एका मुलाखतीत बोलताना फडणवीसांचं सूचक विधान, तर फडणवीसांच्या वक्तव्यावरून चर्चेला उधाण. जय पराजयाचा विचार न करता शरद पवार या वयातही काम करतात, हे कौतुकास्पद. मुख्यमंत्री फडणवीसांकडून शरद पवारांचं तोंड भरून कौतुक. मंत्रिमंडळात कुणालाही चुकीचं काम करू देणार नाही, तर चुकीला माफी नाही म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचा मंत्र्यांना थेट इशारा. वैष्णवी बाबत जे झालं ते दुर्दैवी, तिला न्याय मिळायलाच पाहिजे. तिचं छळ करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी, गौतमी पाटीलनं व्यक्त केलं मत. मिठी नदी प्रकल्पात कथित 65 कोटींचा घोटाळा प्रकरणी अभिनेता दिनो मोरिया आणि भावाची सलग तिसऱ्यांदा चौकशी. केतन कदम, जय जोशींच्या कॉल रेकॉर्डमधून मोरियाचं नाव उघड. तलवार हातात घेऊन दहशत पसरवण्याचा प्रयत्न. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरोपी चंद्रेश वर्माला नागपूरच्या कळमना पोलिसांकडून बेड्या. सोलापूर हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात. कार चालकाचा ताबा सुटल्यानं डिवायडर ओलांडून कार विरुद्ध दिशेने उडाली. अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद. सोलापूरमधील भीमा नदी पात्रात तरुणांची हुल्लडबाजी. पुलावरून थेट नदी पात्रात उड्या. हुल्लडबाजांचा जीवघेणा व्हिडिओ व्हायरल. एक दिवस पीओके आपला होईल. पाकिस्तानला दहशतवादाची मोठी किंमत मोजावीच लागेल. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं मोठं विधान. आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ निर्णयाला अमेरिकन न्यायालयाची स्थगिती. निर्णय कोर्टाने ठरवला घटनाविरोधी.